नमस्कार, सुलूस किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत. कापसासारखी पांढरी शुभ्र आणि लोण्यासारखी मऊ अशी परफेक्ट इडली होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे ते बॅटरचं अचूक प्रमाण. डाळ आणि तांदळाचं गणित एकदा जमलं की हॉटेलसारखी मऊसूत लुसलुशीत इडली घरी बनवणं सोपं जातं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या घरी इडलीचं बॅटर आणि इडली कशी बनवायची हे बघूया. इडली बॅटर बनवण्यासाठी प्रमाण महत्त्वाचं असतं. त्यासाठी आपण येथे 2 कप उकडा तांदूळ घेतलेला आहे. हा स्पेशल इडलीसाठीचा तांदूळ आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इंद्रायणी आणि बासमती सोडून कुठलाही तांदूळ वापरू शकता. तुम्ही हे प्रमाण वाटीने मोजून घेऊ शकता. 2 वाट्याला पाव वाटी तुम्हाला उडीद डाळ घ्यायची आहे. मी या ठिकाणी अर्धा कप घेतलेली आहे. ही छोटी उडीद डाळ आहे जी की इडलीसाठी मार्केटला मिळते ती घेतलेली आहे. आता यामध्ये पाव कप मी साबुदाणा, अर्धा कप पोहे आणि अर्धा चमचा मेथी दाणा घातलेला आहे. आता हे सर्व जिन्नस आपण 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1 लिटर पाणी घालणार आहोत. 1 लिटर पाणी घालून तुम्ही याला 7 ते 8 तास भिजत घालायचं आहे. यावर प्लेट ठेवून झाकण ठेवूया. 8 तासानंतर आपण याला पुन्हा चेक करूया. 8 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता तांदूळ छान फुललेले आहेत, एकदम नरम असे झालेले आहेत. आता यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता मिक्सरचं जार घ्यायचं आहे. त्यामध्ये भिजवलेले तांदूळ थोडे थोडे घालून आणि थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला थोडंसं जाडसर फिरवायचं आहे. खूप असं बारीक करायचं नाही आहे. जाडसर जेवढं असेल तेवढी तुमची इडली छान अशी फुलते. मी बघू शकता टेक्स्चर, याची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. तर बॅटर रेडी झालेला आहे. आता आपण याला मोठ्या बाउलमध्ये काढायचं आहे. तुम्ही मोठं भांडं घ्यायचं आहे जेणेकरून हे बॅटर फुलल्यानंतर ते खाली येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता पुन्हा आपण थोडे तांदूळ आणि पाणी घालून पुन्हा बॅटर फिरून घेऊया. अशा पद्धतीने सर्व आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये फिरून घेतलेले आहे. अशा पद्धतीने सर्व बॅटर दळून झालेलं आहे. आता 5 मिनिटं आपण हे बॅटर एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे. आता त्यानंतर आपण हे फर्मेंटेशन होण्याच्या प्रक्रियेसाठी झाकून ठेवायचं आहे. गरम ठिकाणी हे भांडं तुम्हाला ठेवायचं आहे जेणेकरून याचं फर्मेंटेशन छान होईल. आता 8 तास झालेले आहे. तुम्ही बघू शकता बॅटर एकदम फुललेलं आहे. मोठं भांडं घेतलेलं असल्यामुळे फर्मेंट झाल्यानंतर ते बाहेर आलेलं नाही आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी जाळी पडलेली आहे. अशा पद्धतीने त्यातली हवा काढून घ्यायची आहे. चमच्याने सर्व बॅटर पुन्हा आपण एकदा एकत्र करूया. एक टिप्स लक्षात ठेवायची आहे, फर्मेंटेशनला आपण जेव्हा बॅटर ठेवतो तेव्हा यात मीठ घालायचं नाही. जेव्हा आपल्याला इडली बनवायची आहे त्याच वेळेस त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता मला या सर्व बॅटरची इडली करायची नाही. मला जितकं हवं आहे तितकंच मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. आता पूर्ण जिन्नस पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने हलवल्यामुळे त्यात छान हवा तयार होते. तुम्हाला वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 1/4 टीस्पून यात सोडाही घालू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इडली पात्र घेऊया. इडली पात्राला आपण तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पूर्ण प्लेटला आपण ग्रीस करून घेतलेला आहे आणि मी गॅसवर एका साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता सर्व बॅटर आपण इडली पात्रात घालून घेऊया. अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये आपण इडलीचे हे प्लेट्स ठेवून द्यायचे आहे आणि 25 मिनिटासाठी आपण याला स्टीम करून घेणार आहोत. 25 मिनिटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता इडली छान अशी आपली मऊसूद आणि जाळीदार बनलेली आहे. थंड झाल्यानंतर आपण याच्यातली इडली चाकूच्या साहाय्याने हे जे लूज करून घेऊया आणि एक एक इडली काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता इडलीचं टेक्स्चर खूप सुंदर आणि मऊसूद अशी इडली तयार झालेली आहे.
फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा. मऊसूद लोण्यासारखी अशी ही इडली हॉटेलसारखी घरच्या घरी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कमेंट्स करून मला सांगा तुमची इडली कशी बनली आहे. काही मनातील शंका असेल तर तुम्ही कमेंट्स करून नक्की विचारू शकता. आता सर्व इडली काढून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर मऊसूद आणि जाळीदार अशी इडली दाबल्यानंतरही पुन्हा त्या शेपमध्ये येत आहे. अशा पद्धतीने सर्व इडली आपण तयार झालेली आहे. आता आपण ती सर्व करूया. इडली चटणी किंवा सांबार सोबत तुम्ही ही इडली सर्व करू शकता. जाळीदार अशी मऊसूद इडली तयार झालेली आहे. यासाठी टिप्स अशी आहे, आपण जेव्हा बॅटर इडलीसाठी घेतो त्यामध्ये पाणी घालायचं नाही आणि शक्यतो मीठ हे आपण फर्मेंटेशन झाल्यानंतरच त्यात घालायचं आहे. शक्यतो करून थंडीच्या दिवसामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, जेणेकरून तुमची इडली ही हॉटेलसारखी मऊसूद जाळीदार होईल. अशा स्वयंपाकासाठीच्या उपयुक्त टिप्स आणि मोजमापासह प्रत्येक वेळेला परफेक्ट रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि सुलू किचन परिवाराचा भाग बना. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.